नमस्कार. स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. फक्त तांदूळ, मखाना, काजू, दूध आणि गूळ वापरून असं क्रीमी आईस्क्रीम बनतं हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ना कोणते केमिकल, ना कोणते जास्त खर्चिक साहित्य. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनणारे हे क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम नक्कीच तुम्हाला आवडेल. यासाठी सुरुवातीला गॅस पेटवून मी गॅसवर 1 लिटर दूध उकळायला ठेवलं आहे. यासाठी एका बाउलमध्ये मी 3 चमचे तांदूळ घेतले आहे. यामध्ये पाणी घालून याला मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. आता यामध्ये मी घालत आहे 10 ते 12 काजू, 20 मखाने आणि यामध्ये मी आता घालणार आहे गरम केलेलं दूध. गरम दुधामुळे हे मखाने आणि काजू छान भिजले जातात. याला आता मी 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. मखाने आणि काजू भिजून 20 मिनिटं झाले आहेत. याला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून त्याची बारीक फाईन पेस्ट करणार आहे. हे पहा, आपण याची किती छान पेस्ट केली आहे. अशा प्रकारे आपली स्मूथ पेस्ट व्हावी. इकडे आपण दूध उकळायला ठेवलं होतं, ते बऱ्यापैकी म्हणजे अर्धं आटलेलं आहे. आपल्याला याची क्वांटिटी अर्धीच करायची आहे. सपोज तुम्ही 1 लिटर दूध घेतलं असेल तर ते आटून अर्धा लिटर व्हावं. आता यामध्ये मी घालत आहे तांदूळ, मखाना आणि काजूची पेस्ट. याला आपण व्यवस्थित ढवळत राहायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या होऊ नये. ही पेस्ट दुधामध्ये घालत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. त्यामुळे दुधामध्ये या पेस्टच्या गाठी तयार होत नाहीत. जोपर्यंत याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत याला व्यवस्थित ढवळत राहायचे. अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आपलं इडलीचं बॅटर ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आपण तयार करायची. हे बॅटर थंड करण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढले आहे. बॅटर थंड झाले की यामध्ये मी घालत आहे 2 चमचे व्हॅनिला इसेन्स. इसेन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही फ्लेवरचा घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी घालत आहे 1 वाटी गूळ. गूळ हा बारीक चिरून घालायचा म्हणजे पटकन यामध्ये विरघळला जातो. आता चमच्याच्या साहाय्याने याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जेणेकरून सगळ्या जिन्स एकजीव होतील. तुम्ही विस्करच्या साहाय्यानेही त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झालं की आपण याला मिक्सरमध्ये आणखी एकदा फिरवून घेणार आहोत जेणेकरून थोडेफार काही गाठी असतील किंवा गुळाचे छोटेसे खडे असतील तर ते सगळ्या गोष्टी एकजीव होतील. आता हे बॅटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरवर फिरवून घेतलं आहे. हे पहा याची कन्सिस्टन्सी. पहिल्यापेक्षा आता याची कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे. आता हे मी बॅटर आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये फिल करत आहे. तुमच्याकडे ज्या प्रकारचा आईस्क्रीमचा मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही फिल करू शकता. जर सपोज तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड नसेल तर ह्याला तुम्ही एखाद्या डब्यात कसं फिल करायचं तेही मी तुम्हाला दाखवत आहे. एक स्टीलचा छोटा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये बटर पेपर टाकायचा आणि त्यामध्ये आपलं बॅटर फिल करायचं. हा स्टीलचा डब्बा आणि आईस्क्रीम मोल्ड मी डीप फ्रीझरमध्ये 12 तासांसाठी ठेवत आहे. 12 तासांमध्ये आपली आईस्क्रीम तयार होते. हे पहा, आईस्क्रीम डीप फ्रीझरमध्ये ठेवून 12 तास झाले आहेत आणि आपले आईस्क्रीम रेडी आहे. मोल्डमधून आईस्क्रीम काढण्यासाठी हा मोल्ड आपल्याला पाण्यामध्ये 1 सेकंदासाठी डीप करावा लागतो. पाण्यामध्ये डीप केल्यानंतर आईस्क्रीम हे मोल्डमधून व्यवस्थित सहजपणे निघले जाते. हे पहा, हे आईस्क्रीम खूपच क्रीमी आणि स्मूथ झाले आहे. याचे टेक्स्चर एकदम परफेक्ट झाले आहे आणि तोंडात टाकता लगेच विरघळेल. यामध्ये बर्फाचे कण अजिबात जाणवत नाहीत, त्यामुळे चव अजूनच मस्त लागते. विशेष म्हणजे हे आईस्क्रीम खूपच हेल्दी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे आईस्क्रीम खाऊ शकतं. ना यामध्ये केमिकल आहे ना प्रिझर्वेटिव्ह. याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाकून याला तुम्ही आणखी अट्रॅक्टिव्ह आणि आणखी टेस्टी बनवू शकता. हे पहा, हे आईस्क्रीम आहे आपण डब्यामध्ये फ्रीज केलेलं. हेही पहा किती छान झालेलं आहे. मी याला सुरीनं कट करत आहे. याचे काप बघा किती छान स्मूथपणे कट होत आहेत. गरमीमध्ये आईस्क्रीम खाण्याची सर्वांनाच इच्छा होते, बाहेरचे केमिकलयुक्त आईस्क्रीम खाण्यापेक्षा. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचंही आईस्क्रीम कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. धन्यवाद.